इचलकरंजीचा पाणी प्रश्न सोडवण्याच्या मागणीसाठी शिवशाहू विकास आघाडीच्या वतीनं महापालिकेच्या प्रवेशद्वारात शंखध्वनी करत मडकीफोड आंदोलन करण्यात आलं। शहराला दररोज पाणी आलंच पाहिजे, आमदार खासदार बेपत्ता, सुळकूड योजना बेपत्ता यासह विविध घोषणाबाजी करत सत्तारूढ गटाच्या विरोधात जोरदार निदर्शनंही करण्यात आली। इचलकरंजीच्या पाणी प्रश्नावर महापालिकेनं बुधवारी विशेष सभा बोलावली होती। या सभेत पाणी प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी शिवशाहू विकास आघाडीच्या नगरसेवकांसह प्रमुख कार्यकर्त्यांनी मातीची मडकी घेऊन आणि सुळकूड योजना झालीच पाहिजे अशा मजकुराच्या टोप्या परिधान करून महापालिकेच्या प्रवेशद्वारात प्रवेश केला। या माठांवर सुळकूड आणि वारणा योजनेचा उल्लेख करण्यात आला होता। शहराला दररोज पाणी पुरवठा झालाच पाहिजे, आमदार खासदार बेपत्ता, सुळकूड योजना बेपत्ता यासह सत्ताधाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला। सुमारे अर्ध्या तासाच्या या आंदोलनानंतर आंदोलकांनी शंखध्वनी करत मातीची मडकी फोडून आपला संताप व्यक्त केला। या आंदोलनामुळे महापालिकेतील वातावरण तणावपूर्ण बनलं होतं। मदन कारंडे, उदयसिंह पाटील, रणजित जाधव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शिवशाहू आघाडीचे नगरसेवक, नगरसेविकांसह प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते।